हार गळा काजे पितांबर तुळसी हार गळा काजे पितांबर तुळसी हार गळा काजे पितांबर काजे पितांबर काजे पितांबर हो पार कुमार 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 पार कुमाये राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे तुम्हाला आवाज आहे थोडासा. राम कृष्ण हरी हरी हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय राम जय 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 जय राम रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने
पिकलिया सेंद कडूपणा गेले पिकलिया सेंद कडूपणा गेले ऐसे आम्हा केले पांडुरंग काम क्रोध लोभ निमाले ठाईची क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाचे सृष्टी झाले नाठव गेले भावा नाठव गेले भावा स्वयमेव पांडुरंगे म्हणे भाग्य याणावे म्हणे म्हणे भाग्य याणावे संसारी जन्मी जयाची लागे काम क्रोध लोभ निमाले काम क्रोध लोभ निमाले सर्व आनंदाची सृष्टी वाका टाळकरी वाका खाली विठ्ठल 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 टाळी वाजवा बसलेली मंडळी विठ्ठल 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 हरिभक्तपरायण चौधरी महाराज त्यांना साथ करतील अनिल वने महाराज. पिकलिया कडूपण गेले 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 कैसे आम्हा केले पांडुरंगे तैसे आम्हा केले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ
सर्व आनंदाची सृष्टी झाली ना सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली ना सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व सर्व आनंदाची सर्व आनंदाची सृष्टी झाली
पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठायचे सर्व आनंदाची सृष्टी झाली आठव गेले भावाभाव आठव गेले भावाभाव झाला स्वयंमेव पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठायेची सर्व आनंदाची सृष्टी झाली तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागे काम क्रोध लोभ निमाले ठायेचे सर्व आनंदाचे सृष्टी झाली योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमः परमहंसाय स्वादितकमलचरणचिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचंद्राय पांडुरंगाकारो प्रथम नाम पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन हरी दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे हरी बाबा दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदी वल्लभं नमो सद्गुरु तुकाया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो 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 सेवे
विकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठायेचे सर्व आनंदाचे सृष्टी झाले प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या चिंतन सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला जो अभंग आहे आनंद कंद सच्चिदानंद गहन परात्पर परब्रह्म पूर्ण प्रकाश भगवान पंढरीधीश पांडुरंगाचे एकनिष्ठ असणारे भक्त सुखाचं सोलीव सुख आणि अध्यात्माचा गाभा वारकरी संप्रदायाची तत्वप्रणाली सर्वसामान्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांनी नेऊन पोचवण्याची महान क्रांती केलेली आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाच्या अंतःकरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय नाथ महाराजांच्या अभंग गाथेतील शब्दांचा परिचय नाही असा तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. आणि कदाचित एखादा मुकुटमणी तुम्हाला जर सापडलाच की ज्याला ज्ञानोबारायांचा परिचय नाहीये, ज्याला तुकोबारायांचा परिचय नाहीये, ज्याला ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचा परिचय नाही, ज्याला तुकोबारायांच्या गाथ्याचा परिचय नाही, असा जर एखादा म्हणत असेल तर समजायचं ती जात महाराष्ट्रातली नसली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये शब्दांच्या द्वारा ज्यांनी अधिराज्य केलेलं आहे ते वैराग्यस्य मूर्ती जगद्गुरु तुकोबाराय आहेत. अगदी सामान्य जनमानसांपासून तर जे ज्ञानी महापुरुष आहेत त्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तुकोबारायांच्या प्रमाणाचा उपयोग ते करतातच. शेतामध्ये काम करणाऱ्या महिला खुरपण करत असतानाही बोलता बोलता तुकोबारायांचे प्रमाण बोलून जातात. आणि म्हणून याचा अर्थ असा आहे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये शब्दांच्या द्वारा ज्यांनी जागा मिळवलेली आहे ते वैराग्यस्य परममूर्ती श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. आणि म्हणून अशा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतील गोड चिंतनीय अभंग ज्या अभंगाच्या द्वारा तुकाराम महाराजांनी आपल्या साधनेच्या द्वारा आपल्याला निर्माण झालेले जे अलौकिक परिवर्तन आहे ते अलौकिक परिवर्तनाचं चिंतन महाराजाच्या अभंगात देतात. विठ्ठल विठ्ठल ऐका दादानो, स्वराचा थोडा आवाज कमी करायचा कर थोडासा बस. माझं बोलणं सर्वांना ऐकायला येत आहे ना? ऐका. आपल्या जीवनामध्ये आपलं कर्म असं असलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये आपली साधना अशी असली पाहिजे, आपल्या जीवनामध्ये आपलं काम असं असलं पाहिजे की आपल्या कामाची पोहोच पावती आपल्या पश्चात आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. विठ्ठल 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 आपलं कर्तृत्व असं असलं पाहिजे की त्या आपल्या कर्तृत्वाच्या द्वारा आपलं मोठेपणा सिद्ध झाला पाहिजे. माणसाच्या आकारावरून माणसाचा मोठेपणा सिद्ध होत नाही, माणसाच्या कर्तृत्वावरून माणसाचा मोठेपणा सिद्ध होतो. आकाराने काही पदार्थ पाहिले तर छोटे आहेत, नगण्य आहेत, पण त्यांचा आचार जर पाहिला, त्यांचं कर्तृत्व जर पाहिलं तर आभाळभर आहे. म्हणून त्यांच्या आकाराकडे पाहून त्यांचा मोठेपणा नाही तर त्यांच्या कर्तृत्वाकडे बघून त्यांचा मोठेपणा ठरतो. विठ्ठल विठ्ठल मला असं वाटतं सकाळी सकाळी सूर्य उदय झाल्यानंतर त्या भगवान सूर्यनारायणाचं काम किती मोठं आहे बघा. कर्तृत्वाने किती महान कार्य त्या सूर्यनारायणाचं. आतापर्यंत भगवान सूर्यनारायणाने आठवड्याची सुट्टी घेतलेली आहे का सांगा? रविवारची सुट्टी आहे का? नाही महाराज. त्या सूर्यनारायणाला मेडिकलची सुट्टी आहे का? अजिबात नाही. महिना अखेर अजिबात नाही. नाताळाच्या सुट्ट्या अजिबात नाही. दिवाळीच्या सुट्ट्या अजिबात नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सूर्यनारायणाने घेतल्या का? अजिबात नाही. पाठीमागच्या काळामध्ये 2 वर्षापूर्वी कोरोना आला होता. त्या कोरोनामध्ये सगळ्या विश्वाला म्हणजे लॉकडाऊन होतं, पण सूर्यनारायणाला त्याही वेळेला लॉकडाऊन नाही. काय प्रामाणिक काम आहे हो, काय मोठं काम आहे. रात्रंदिवस भगवान सूर्यनारायण ड्युटी करतात प्रामाणिकपणाने. मग मला सांगा
तर त्या सूर्यनारायणाचा आकार जर पाहिला तर ज्ञानोबारांनी त्याचा आकार मग ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. केवढ्या दिसायला सूर्यनारायण, बिंब तरी बचकेची एवढे, म्हणजे बचकेत मावेल एवढा आकारमान भगवान सूर्यनारायणाचा आहे. पण कार्य किती मोठं आहे. परी प्रकाशू त्रैलोक्य थोकडे, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. थाईचा समाप्ती झाली जैसी, थाईचा समाप्ती झाली जैसी, हरी मुखे मारा, हरी मुखे मारा, हरी मुखे मारा, हरी मुखे मारा. थाईचा समाप्ती झाली जैसी, थाईचा समाप्ती झाली जैसी, हरी मुखे मारा, हरी मुखे मारा, हरी मुखे मारा, हरी मुखे मारा. भगवान सूर्यनारायणाचं कर्तृत्व किती मोठं आहे. महाराज म्हणतात उजळल्या दस दिशा, गगना आलीशी शोभा. हो, बिंब तरी बचकेची एवढे, पण काम कसं आहे. परिप्रकाशू त्रैलोक्य थोकडे, समस्त विश्वाला प्रकाशाच्या द्वारा गवसणी घालण्याचं महान कार्य जर कोणाचं असेल तर भगवान सूर्यनारायणाचं आहे. मग मला सांगा, भगवान सूर्यनारायणाच्या आकारावरून त्यांचा मोठेपणा ठरवायचा की त्यांच्या कर्तृत्वावरून? तर त्यांच्या कर्तृत्वावरून. म्हणून पूज्य श्री डोंगरे महाराज आपल्या भागवतामध्ये गोड त्यांच्याकरता वर्णन करतात. डोंगरे महाराज म्हणतात, कौन कहते हैं इस देश में भगवान नहीं है, कौन कहते हैं इस देश में भगवान नहीं है, भगवान हर रोज दर्शन देते हैं, सूर्य नारायण ही भगवान है. विठल विठल. आपलं काम असं असलं पाहिजे दादा, आपल्या कामाच्या द्वारा आपला मोठेपणा सिद्ध व्हावा, असं अलौकिक काम आपलं असलं पाहिजे. आपल्या साधनेच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये महान परिवर्तन घडावं, अशी साधना आपली असली पाहिजे. आज जगद्गुरु तुकोबारांचा जो अभंग आपण घेतलेला आहे, आपल्या जीवनातलं अलौकिक परिवर्तन महाराज आजच्या अभंगात देत आहेत. विठ्ठल 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 आपलं काम, आपली साधना ही परिवर्तनाच्या दृष्टीने उत्तम असली पाहिजे. म्हणून हरिकीर्तन, भजन कीर्तन, शिवमहापुराण, भागवत कथा हे आपल्या जीवनाला परिवर्तन घडवून आणणार आहे. हल्ली फार मोठं दुर्दैव, कीर्तनाच्याकडे सामान्य बसलेली लोक, श्रोते मनोरंजनाच्या दृष्टीने कीर्तन या साधनेकडे पाहायला लागलेली आहेत. पण खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगतो, कीर्तन ही साधना मनोरंजनाची नाही बरं का दादानो. कीर्तन ही साधना मनोरंजनाची नाही. कीर्तन ही साधना मनोरंजनाची नसून तर कीर्तन ही साधना परिवर्तनाची साधना आहे. म्हणून या साधनेकडे परिवर्तनाच्या दृष्टीने बघा. सामान्य हाडामासाचा देह ब्रह्मीभूत करण्याचं अलौकिक परिवर्तन या साधनेमध्ये होया अंग हा हरी रूप, होया अंग हरी रूप, होया अंग हरी रूप, होया अंग. कीर्तन सांग, कीर्तन सांग, होया अंग हरी रूप, होया अंग हरी रूप, होया अंग हरी रूप. कीर्तन सांग, कीर्तन सांग, होया अंग हरी रूप, होया अंग हरी रूप, होया अंग हरी रूप. हरिरूप होण्याची ताकद या कीर्तन साधनेमध्ये, म्हणजे थोड्या खड्या अर्थाने कीर्तन ही साधना परिवर्तनाच्या दृष्टीने उत्तम आहे.
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं. महाराज काय तुम्ही अशी साधना केली तुमच्या जीवनात परिवर्तन घडलं? सामान्य जीवाला मरावं लागतंय, सामान्य जीवाला चिंता आहे, सामान्य जीवाला भय आहे, पण त्या तुलनेत साधू महापुरुषांच्या जीवनात अलौकिक परिवर्तन घडलं. त्यांना मरणाची भीती नाही, त्यांना निश्चिंतता हा भाव प्राप्त झालेला आहे. तर काय अशी साधना केली? महाराज म्हणले आम्ही आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी त्यागल्या तर काही गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. मग काय स्वीकारलं आणि काय त्यागलं? बघा, जीवनामध्ये काही गोष्टी असल्या पाहिजे आणि जीवनामध्ये काही गोष्टी नसल्या पाहिजे. ज्याला अलौकिक परिवर्तनाची अपेक्षा आहे त्याने आपल्या जीवनामध्ये 3 गोष्टीचा त्याग करावा आणि 3 गोष्टीचा स्वीकार करावा. आपल्या जीवनामध्ये 3 काय नसले पाहिजे आणि 3 काय असले पाहिजे याचं चिंतन बघा किती सुंदर आहे. अगोदर काय नको हे बघा आणि मग नंतर काय अपेक्षित आहे सांगतो. काय नसलं पाहिजे तर देहात 3 नसावेत, देहाला 3 नसावेत, घरात 3 नसावेत, गावात 3 नसावे आणि देशात 3 नसावे. विठ्ठल विठ्ठल देहात 3 नसले पाहिजे. देहात काय नको ऐका? काम क्रोध लोभ हे देहात नको. कमीत कमी संसार करणाऱ्याच्या असले तर असू द्या, पण परमार्थ करणाऱ्या माणसाच्या अंतःकरणामध्ये हे काम क्रोध लोभ हे 3 विकार नसले पाहिजे. जो स्वतःला पांडुरंगाचा वारकरी म्हणून घेतो, जो स्वतःला माळकरी म्हणून घेतो, जो स्वतःला साधक म्हणून घेतो, अशा साधकाच्या अंतःकरणामध्ये हे 3 नसले पाहिजे. आणि जर असले तर तुकाराम महाराज म्हणतात जर त्याच्याकडे परमार्थ करत असताना जर हे 3 असेल तर तो तुकोबारांच्या यादीतला 1 नंबरचा मूर्ख आहे. परमार्थासी रे तोची मूर्ख परमार्थासी आते मोठ परमार्थासी नाही, आते मोठ परमार्थासी नाही. काम क्रोध लोभ घेऊन आसंगे, काम क्रोध लोभ घेऊन आसंगे, काम क्रोध लोभ घेऊन आसंगे, काम क्रोध लोभ घेऊन आसंगे. परमार्थासी गे तोची मूर्ख परमार्थासी गे तोची मूर्ख परमार्थासी गे तोची मूर्ख परमार्थासी गे तोची मूर्ख काम क्रोध लोभ घेऊन आसंगे, काम क्रोध लोभ घेऊन आसंगे. परमार्थासी रे ग तोचे मूर्ख, परमार्थासी रे तोचे मूर्ख, परमार्थासी रे ग तोचे मूर्ख, काम क्रोध लोभ घेऊन आसंगे, काम क्रोध लोभ घेऊन साधकाच्या अंतःकरणात साधना करत असताना हे 3 नसले पाहिजे. कोणते कोणते? काम क्रोध लोभ हे 3 विकार त्याच्या अंतःकरणात जर असेल तर तुकोबाराय म्हणतात परमार्थासी रिघे तोची मूर्ख. तो आपल्या जीवनामध्ये असलेला अट्टल मूर्ख आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबारांच्या गाथ्याचा अभ्यास केल्यानंतर 5-25 मूर्ख सापडतात बरं का. त्यातला हा 1 नंबरचा मूर्ख. काम क्रोधादी विकार बरोबर घेऊन चालणारा आणि परमार्थ करणारा 1 नंबरचा मूर्ख आहे. 2 नंबरचा मूर्ख आहे का? एखाद्या विषयात त्याला ज्ञान नाही पण तरी सुद्धा त्या विषयातला मी खूप मोठा तज्ञ आहे असं जो इतरांना भासवतो तो 2 नंबरचा मूर्ख. विठ्ठल विठ्ठल आणि असे मूर्ख आमच्या पार्टीला जास्त आहेत. बरोबर आहे की? इथं आल्यानंतर विणा घेतल्यानंतर मृदंगाचार्यावर वजन टाकायचं, गायकार वजन उगाच गरज नसताना, आणि मग पक्वात चांगला असला तरी लागलेला
तरी सुद्धा म्हणायचं जरा कमी आहे, तिकडं ठोका, तो गट्टा पाठीमागे वळा, तो गट्टा पुढे सरकवा, पखवाद उभा करा, पखवाद आडवा करा. आणि मग बिचारे पखवादे वैतागतात आणि ते म्हणतात महाराज तुम्ही लावून द्या बरं. त्या महाराजाच्या पुढे नेऊन आदळतात आणि मग हे येडं म्हणतं आपल्याला जमत नाही. आणि मृदंगाचार्य म्हणतात मग अशी कानाखाली वाजवली पाहिजे, तुला जमत नाही मग कशाला मला ज्ञान शिकवायला लागला फुकटचं. याचा अर्थ असा आहे, तुमच्याकडे जर ज्ञानाचं बळ नसेल तर माणसाने ज्ञानाच्या बळाशिवाय बोलायचं नाही. याचा निषेध मी करतोय असं नाही, याचा निषेध ज्ञानोबा सुद्धा करतात. बळे विन शक्ती बोलू नये, बळे विन शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू, भावे भक्ती विन मुक्ती, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. हरी बळे विन शक्ती बोलू नये, बळे विन शक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. बळे विना शक्ती बोलू नये, विना शक्ती बोलू नये. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. माणसाकडे जर बळ नसेल तर ज्ञानाचं बळ नसताना माणसाने त्या विषयात बोलायचं नाही, मूर्ख ठरत असतं. म्हणून पहा, दोन गोष्टीचं ज्ञान माणसाला मरेपर्यंत येत नाही. कोणत्या कोणत्या? एक, विचारसागरामध्ये त्याचं गोड चिंतन आलेलं आहे. अति दूरत्वात असलेल्या वस्तूचं ज्ञान माणसाला कधी होत नाही आणि अति सामिप्यात असलेल्या वस्तूचंही ज्ञान माणसाला सहजासहजी होत नाही. अति दूर काय आहे, अति दूर काय आहे असं जर आपण पाहिलं तर अति दूर म्हणजे जे डोळ्याला दिसत नाही ते अति दूर आहे. मग डोळ्याला न दिसणाऱ्या वस्तूचं वर्णन आपल्याला कसं करता येईल, आपण ती पाहिलेलीच नाहीये. मग अति दूर म्हणायचं ठरलं तर स्वर्गामध्ये स्थापन असलेले जे 14 रत्नापैकी काही रत्न आहेत ते आपण डोळ्याने पाहिलेले नाही, अति दूर आहेत. त्यातलं अमृत जर पाहिलं तर ते आपण पाहिलेलंच नाहीये. मग अमृताच्या बद्दल जर तुम्हाला कोणी विचारलं तर सांगता येणार आहे का? अमृत खारट आहे का, आंबट आहे का, तिखट आहे, काय सांगता येणार आहे? अमृताचं स्वरूप पिवळं आहे का, निळं आहे का, लाल आहे का, सफेद आहे, कोणाला माहिती महाराज? सांगता येणार नाही. का बरं? कारण ते अति दूर असल्यामुळे, पाहिलेलंच नाही म्हणून. आणि मग अति दूर असलेल्या अमृताचं ज्ञान नाही, मग शहाण्या माणसाने त्याच्याबद्दल चिंतन करायचं नाही, बोलायचं नाही. पण शहाण्या माणसापेक्षा मंडपात अति शहाणे जास्त असतात. म्हणून एखादा अति शहाणा तो उभा राहिला, महाराज अमृताचं ज्ञान नाही असं म्हणू नका, मी तुम्हाला अमृताची चव करून देतो चला, अमृताचं ज्ञान करून देतो चला. तिथे बाकड्यावर तुकाराम महाराज बसले होते आणि महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. महाराज म्हणले याच्या गोळ्या संपल्यात का? अरे बाबा, ज्या अमृताचं ज्ञान तू इतरांना देऊ लागलेला आहेस त्या अमृताच्या बद्दल तू स्वतः उपवासी आहे ना बाबा. आपण उपवासी मरोनिया, आपण उपवासी मरोनिया, हे आपण उपाशी मरोनिया, आपण उपाशी मरोनिया. अमृताची गोडी पुढीला सांगसे, अमृताची गोडी पुढीला सांगसे, अमृताची गोडी पुढील सांगते, अमृताची
अमृताची गोडी इतरांना सांगायला निघाला, पण आपण उपवासी मरोनिया, त्या बाबतीत तू स्वतः उपवासी मरायला लागलाय ना अमृताची गोडी इतरांना सांगतो. अरे हा महामूर्खच आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. उन्हाळ्याचे दिवस म्हणजे आता जे दिवस चालले तसेच. लहान लहान मुलांच्या वार्षिक परीक्षा झाल्यानंतर, परीक्षा झाल्यावर कुठं जायचं रे सुट्ट्यामध्ये? मामाच्या गावाला. आम्ही सुद्धा लहान असताना आम्ही आमच्या मामाच्या गावाला जायचो. आणि मग लहान लहान मुलं असे मामाच्या गावाला गेल्यानंतर त्या मामाच्या घराच्या पुढेच अशी पडवी होती आणि त्या पडवीमध्ये आजोबा बसले होते. नातवाला पाहिलं तर आजोबाला आनंद वाटला. आजोबा म्हणले, वा 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 पोरांनो, एवढ्या उन्हात तुम्ही आलात, फार गरम झाला असेल, तुम्हाला ऊन लागलं असेल तुम्हाला. पोरं म्हणले, हो आजोबा फार ऊन लागलंय. मग एक काम करा, मध्ये बाथरूम मध्ये जाऊन थंडगार पाण्याने हातपाय धुवून घ्या. पोरं म्हणले ठीक आहे आजोबा. परत काय कुणास ठाऊक आजोबाच्या ध्यानात आलं, आपल्या लेकाने आपल्या पोराने पाठीमागे 1 एकराचं शेततळ बांधलेलं आहे आणि ते फुल भरलेलं आहे पाण्याने. मग आजोबा म्हणले, अरे आतमध्ये बाथरूम मध्ये जायच्या ऐवजी मोकळ्या पाण्यात जा. कुठे? शेततळ्यात. चला मी पण तुमच्या बरोबर येतो आणि त्या निमित्ताने मी तुम्हाला पोहायला पण शिकवतो. कोण म्हटलं असं? आजोबा म्हणले. पण त्यातलं एक नातू फार बिलिंदर होतं, हुशार होतं का ते इथलं होतं ते. हो, 2 गोष्टीनं वाढवाच होतं ते. ते म्हणलं, आजोबा थांबा, तुम्ही आम्हाला पोहायला शिकवणार हे खरं, पण माझ्या प्रश्नाचं एक उत्तर द्या. आजोबा म्हणले, काय आहे पटकन बोल. म्हणले, मला सांगा, खरं सांगा, तुम्ही आम्हाला पोहायला शिकवणार हे खरं, पण मला सांगा तुम्हाला पोहता येतं का? आजोबा म्हणले, पोहण्याच्या बाबतीत माझा दूरदूरचा संबंध नाही. मग पोरगं म्हणलं, तिथं नेऊन शेततळ्यात डुबून मारायचा विचार आहे का आम्हाला? तुकोबाराय म्हणले, काय मनावे त्या मूर्खा काय आता, मनावे त्या मूर्खा काय म्हणावे त्या मूर्खा, काय म्हणावे त्या मूर्खा. पोहण्याची काचे लावी दोआली का म्हणावे त्या मूर्खा, काय आता म्हणावे त्या मूर्खा, काय आता. पोहण्याची काचे लावी दोआली का म्हणावे त्या मूर्खा, काय आता म्हणावे त्या मूर्खा, काय आता. पोहण्याचं ज्ञान नाही पण पोहायला शिकवण्याकरता प्रवृत्त झाला हा महामूर्खच आहे. ध्यानात ठेवा. आणि असे अनेक मूर्ख आपल्याकडे आहेत. मला असं वाटतं साधनेचा दिव्य अनुभव नाहीये, पण तरी सुद्धा अनुभव शून्य असलेले जीवन प्राप्त झालेलं असताना सुद्धा इतरांना उपदेश करण्याकरता प्राप्त होतो. हा तुकोबारांच्या यादीतला महामूर्खच आहे. नाही संत चिन्हे उमटते अंगे, नाही संताचे उमटते अंगे, नाही संत चिन्हे उमटते अंगे, नाही संताचे उमटते अंगे. उपदेशाला की प्राप्त झाला, उपदेशाला की प्राप्त झाला, ध्यानाला बसला तर 2 मिनिटात त्याला गाढ झोप लागते महाराज. आणि झोप लागल्यानंतर म्हशीचे स्वप्न पडतात आणि तो म्हणतो, चला मी तुम्हाला देव दाखवतो. असा आणला पाहिजे महाराज वड्यात नेऊन. विठ्ठल विठ्ठल. अगोदर त्याचा दिव्य अनुभव आपण घ्यावा, मग इतरांना त्याला द्यायचा. सेवितो हा रस वाटितो आणि का, अगोदर सेवितो म्हटलंय आणि मग वाटितो म्हटलंय. विठ्ठल विठ्ठल. आणखी एक मूर्ख रामायणातला आणि 100 मूर्ख महाभारतातले आणि 6वा मूर्ख माझ्या खिशातला आहे. रामायणामध्ये राम प्रभू ज्या वेळेला आपला बाण रावणाला मारतात आणि रावण धारातीर्थी पडतो. आता काही क्षणामध्ये रावण मरणार
तेवढ्यात जवळ असलेल्या बिभीषणाला प्रभू रामचंद्राने सांगितलं, अरे कसा का असेना पण तुझा भाऊ आहे, जा शेवटच्या काळात त्याची दखल घे, त्याची विचारपूस कर, मरता मरता तरी त्याला समाधान वाटेल की माझ्या भावाने मला विचारलं. आणि मग रामप्रभूचं ऐकलं आणि बिभीषण बाण लागलेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रावणाच्या जवळ गेलात आणि रावणाला विचारायला लागले, बिभीषणजी, हे दादा, अरे रामप्रभूचं वैरत्व तू घेतलं, तुला काय मिळालं? रामाचा बाण मिळाला आणि मरण मिळालं, तुला काय मिळालं?